दामाजी काळेगोरे या न्यायाने जगात जशी चांगली माणसे आहेत ना, तशीच वाईट विकृत मनोवृत्ती असलेली माणसे आहेत. अशाच एका विकृत आणि स्वार्थी नरपशूच्या हव्यासाने एका निष्पाप तरुणीला अनैतिकतेच्या दलदलीत ढकलले. तेथून बाहेर पडण्याचा तिचा मार्ग होता का? त्या तरुणीचे आणि तिच्या लहान मुलांचे पुढे काय झाले असावे? दिनांक 27 जुलै, गुरुवारचा दिवस. सकाळी 10:30 वाजताची वेळ असावी. मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी कामात व्यस्त होते. तेवढ्यात 30 वर्षीय महिला अश्रू गाळत सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता यांना, "मॅडम, माझ्या चिमुकल्यांना वाचवा हो, तो राक्षस त्यांचा जीव घेईल," अशी विनवणी करत होती. तिला पिण्यास पाणी देऊन धीर देत काय घडले याबाबत विचारणा केली असता त्या महिलेने, माझ्या चिमुकल्या मुलांचे मध्य प्रदेशातील ठेकेदार दीपक चौधरी याने अपहरण केले आहे. मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन तो माझे सर्वस्व वेळोवेळी विकतो. त्याचे पैसे संपल्यावर तो परत माझे दुसऱ्या ग्राहकांना विक्री करत असतो," असे रडत सांगितले. तिची आपबीती ऐकून पोलीसही चक्रावले. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील दीपक याने मलकापूर शहरातून 2 चिमुकल्या मुलांचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. ती अपहरण मुले संबंधित महिलेचेच असल्याचे आता स्पष्ट झाले होते. शहरातील एका महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत चिमुकल्या मुलांचे अपहरण करून तिला अनैतिकतेच्या दलदलीत ढकलल्याची घटना गंभीर होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता मॅडम यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन तपासाची दिशा ठरवली. आरोपी दीपेशचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माग काढून त्याची गोपनीय माहिती मिळवली. तेव्हा आरोपी दीपेश चौधरी हा मथुरा येथे जाणार असल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळे वेळ न घालवता त्या पीडित महिलेसोबत घेऊन मॅडमसह पोलीस पथक मथुरेकडे निघाले. आता गाडी वेगाने पळत होती तशी पीडितेच्या मनात विचारचक्रे घोंगावत होती. चिमुकल्यांना भेटण्याची व्याकुळता तिच्या मनात होती. अश्रूंचे थेंब तिच्या डोळ्यात तरळत होते. घरी बेताची परिस्थिती, चरितार्थ चालवण्याचा संघर्ष यामुळे आपल्या आयुष्याचा मार्ग अचानक कसा बदलला, आयुष्याला कसे वेगळे वळण मिळाले याची कर्मकहाणी ती पोलिसांना प्रवासात सांगू लागली. मलकापूर शहरात राहणाऱ्या कोमल हिचा विवाह 7 वर्षापूर्वी किरण या तरुणाबरोबर झाला होता. त्याच्या संसारवेलीवर आदेश व सुदेश ही 2 गोंडस मुलेसुद्धा फुलासारखी उमलली होती. सर्व काही सुरळीत सुरू होते. दोघेही पती पत्नी मजुरीचे काम करायचे. सलग काम मिळवण्याच्या आशेने कोमल आणि पती किरण, 2 चिमुकली मुले, तिचे वडील आणि भाऊ असे एकत्रितपणे काम करण्यासाठी 2020 मध्ये गंज बडोदा, मध्य प्रदेश येथे गेले होते. तेथे दीपेश चौधरी या मजूर ठेकेदाराकडे ते काम करायचे. त्या ठिकाणी कोमल, किरण, तिचे वडील व भावाने 2 वर्ष काम केले. त्याचवेळी दीपेशची त्यांच्याशी चांगली ओळख झाली. दीपेशमध्ये एक खलनायक दडलेला होता. त्याच्या मुखवट्याआड आणखी एक चेहरा होता. दीपेश मुली व महिलांची पैशासाठी विक्री करायचा. त्यासाठी त्याला 2 महिला मदत करायच्या. दीपेशची बेरकी नजर कोमलवर पडली होती. पण तेथे 2 वर्ष काम केल्यावर आपला गावच बरा म्हणत कोमलसह तिच्या कुटुंबियांनी तिकडचे बस्तान घेऊन 2021 मध्ये मलकापूर गाठले. काही महिन्यांनी अचानक त्यांचा मजूर ठेकेदार दीपेश चौधरी हा मलकापूर शहरात त्यांच्या घरी अवतरला. सुंदर दिसणारी कोमल, चिमुकली मुले, घरची बेताची परिस्थिती दीपेशला माहीत असल्याने त्याचा फायदा उचलण्याचा दीपेशने प्लॅन आखला. कोमलच्या घरी येऊन तिला, मध्य प्रदेशमध्ये स्वयंपाकाचे काम आहे, पगार तुझ्या मनासारखा मिळेल, मिळालेल्या पैशातून तुझ्या कुटुंबाचा प्रपंच चालेल अशा भूलथापा तिला दिला. एवढेच नव्हे तर तिचे वडील आणि नवऱ्याचा विश्वासही त्याने संपादन केला.
दीपेशच्या गोड बोलण्यामागचा हेतू, त्याच्या चेहऱ्यामागची राक्षसी प्रवृत्ती यांची मात्र त्या गरीब कुटुंबास जाणीव नव्हती. दीपेश त्यांना भूलथापा देत कोमलला मध्य प्रदेशात घेऊन गेला. तिथे काही दिवस त्याने कोमलला काम दिले. काही महिने त्याने घरी पैसेही पाठवले. पण एक दिवस मात्र दीपेशने त्याचा खरा चेहरा दाखवला. त्याने कोमलला काही कळायच्या आत एप्रिल 2023 मध्ये जतीन यास 2 लाख रुपये घेऊन विकले. तू जतीनसोबत जायला विरोध करशील तर तुला इथेच ठार करतो, अशी धमकी देऊन त्याने कोमलला जतीनसोबत पाठवले. कोमल कृपया मला घरी जाऊ द्या, मला सोडून द्या, अशा विनवण्या करत होती. पण ते उलट्या काळजाचे, पैसा हेच सर्वस्व मानणारे संवेदनाहीन नराधम तिच्या अब्रूचे लचके तोडत होते. काही दिवसानंतर दीपेश जवळचे 2 लाख रुपये संपल्यावर त्याने कोमलला जतीनकडून आणले आणि आणखी एक गिऱ्हाईक पाहून 2 जूनला चंदर राहणार जळगाव यास 2,60,000 रुपयांना विकले. कोमलने प्रतिकार करू नये, पळून जाऊ नये म्हणून तिला विकलेल्या व्यक्तीस तिच्यावर संपूर्ण लक्ष ठेवण्यास सांगितले होते. आणि इकडे कोमलचा पती किरण यास दीपेशने कोमलचे परतीचे दोर कापण्यासाठी कोमलने लग्न केल्याचे खोटे सांगितले होते. त्यामुळे कोमलचा पती किरण याने कोमलच्या म्हाताऱ्या वडिलांना तुमच्या मुलीचा आणि तिच्या मुलांचाही माझ्याशी आता काही एक संबंध राहिला नाही, असे सांगून मुलांच्या जबाबदारीतून पळ काढला होता. त्यामुळे त्या 2 चिमुकल्यांची जबाबदारी कोमलच्या वडिलांच्या म्हाताऱ्या खांद्यावर आली होती. कोमलचे वडील त्या दोन्ही लहान मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत होते. कोमल पळून जाऊ नये, तिने आपला शब्द प्रमाण मानावा म्हणून दीपेश चौधरी याने आयडिया लढवली. त्याने कोमलच्या दोन्ही मुलांचे मलकापूर येथून अपहरण करून कोमलला तू विकलेल्या व्यक्तीजवळ राहिली नाहीस तर दोन्ही मुलांना ठार करेन, अशी धमकी दिली होती. मुलांच्या व स्वतःच्या जीवाच्या भीतीपोटी कोमल नरक यातना सहन करीत होती. यातना सहनशक्ती पलीकडे गेल्याने आणि दोन्ही मुलांच्या आठवणीत व्याकुळ झाल्याने तिने संधी साधून त्या नराधमाच्या तावडीतून पळ काढला आणि सरळ मलकापूर पोलीस स्टेशन गाठले. कोमलची आपबीती एखाद्या चित्रपटातील कथानकासारखी क्राईम सिरियलचा भाग असावा अशीच होती. तिची कहाणी ऐकून पोलीसही काही क्षण अवाक झाले. पोलीस पथक 31 जुलैला मथुरा येथे पोहोचले. पोलिसांनी आरोपी दीपेश चौधरी यास ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेल्या 7 वर्षीय मोठा मुलगा आदेश याने पोलिसांसोबत आपल्या आईला पाहताच आईच्या कुशीत जाऊन मोठ्याने हंबरडा फोडला. त्याच्या हातावर चटके दिल्याच्या जखमा दिसत होत्या. आरोपी दीपेश हा घरातील कामे करायला लावायचा, खायला काहीच न देता हातावर पाठीवर चटके द्यायचा, असे चिमुकल्या आदेशने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी कोमलचा 4 वर्षीय धाकटा मुलगा सुदेश यास दीपेशच्या नातेवाईकांकडून भोपाळ येथून ताब्यात घेतले. क्रूर आरोपी दीपेश राहणार मध्य प्रदेश यास पोलिसांनी ताब्यात घेऊन मलकापूरला आणले. मलकापूर पोलीस स्टेशन येथे दाखल अपहरणाच्या गुन्ह्यात अनैतिक देह व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अन्वये कलम 3451 क ग घ 5261 तसेच बाल न्याय कायदा ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्ट 2015 चे कलम 75 दाखल करण्यात आले. सदर आरोपीस मलकापूर न्यायालयासमोर उभे केले असता विशेष न्यायालयाने आरोपी दीपेश याला 15 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. पोलिसांनी आरोपी जतीन यास 3 ऑगस्ट रोजी कच्छ पाकिस्तान बॉर्डर गुजरात येथून ताब्यात घेतले, तर चंदर यास 7 ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले. तसेच महिला आणि मुलींना या जाळ्यात ओढणाऱ्या 43 वर्षीय महिलेस पेठ पंचवटी नाशिक येथून तर 44 वर्षीय महिलेस मलकापूर शहरातून ताब्यात घेतले. या दोन्ही महिलांच्या मदतीने आरोपी दीपेश हा ग्राहकांचा आणि मुलींचा शोध घ्यायचा आणि त्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्या मुलींना 2-3 लाख रुपयांना विकायचा. काही पैसे या 2 महिलांना देऊन उर्वरित पैशांवर मोज करायचा. आरोपी हा महिला मुलींची विक्री करत असल्याचे लक्षात आल्याने मुलांना घेऊन माहेरी राहणाऱ्या त्याच्या पत्नीनेही दीपेशची स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार दिली.
दीपेशवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आपण कधीच पोलिसांच्या हाती लागणार नाही हा त्याचा गैरसमज पोलिसांनी हाणून पाडला आणि त्याला गजाआड केले. दीपेशवर ठेवलेला विश्वास कोमलसाठी घातक ठरला. कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवण्याअगोदर त्यांचा पूर्व इतिहास तपासावा हाच धडा या गंभीर घटनेतून मिळतो. आरोपी दीपेशसह सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक श्री सुनील कडसाने यांच्या मार्गदर्शनाखाली झाला होता. कथा सत्य घटनेवर आधारित असून फक्त पात्रांची नावे व काही प्रसंग बदललेले आहेत याची कृपया नोंद घ्या.